सगळ्या माझ्या वडील बांधवाला, माझ्या भावाला, माझ्या आईला, माझ्या बहिणीला माझा नमस्कार। मी राजकारणी नाही, मी कुठली ऐकी नाही, मी एक गरीब कुटुंबाची, एक वडील समाजाची एक मी मुलगी आहे, एक सोमनाथची मी आई आहे। सोमनाथ माझा नाही, मी जन्म दिलेला आहे म्हणून माझा सोमनाथ नाही, हे सोमनाथ साऱ्या जनतेचा, साऱ्या देशाचा, माझा महाराष्ट्राचा सोमनाथ आहे। आज त्या परभणी जिल्ह्यामध्ये माझा सोमनाथ वकील होणार होता, झाला होता। 17 तारखेला पेपर होता म्हणून माझा सोमनाथ 6 डिसेंबरला मला भेटून, मला बोलून परभणीला गेला। आई म्हणला माझा अभ्यास इथं होत नाही आणि मी तिथे जातो म्हणला। 3 वर्षापासून माझा सोमनाथ परभणी जिल्ह्यामध्ये शिकायला होता, शिवाजी कॉलेजला। तिथून संविधानाचा विटंबना झाला। 3 वर्षापासून माझ्या लेकराला कधीच काही पायाला काटा मोडलेला नाही, कधी केसाला धक्का लागलेला नाही। माझा लेकरू 3 वर्ष सुरक्षित होता परभणी जिल्ह्यामध्ये, म्हणून मला चांगलं वाटत होतं। ज्या दिवशी संविधानाचा विटंबना झाला त्या दिवशी सगळे माझे भीमसैनिक, माझे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू, माझी बहिणी सगळ्यांनी शांतपणाने आंदोलन काढले, शांतपणाने आंदोलन काढलं। म्हणून ह्या सरकारच्या पोटात दुखलं, ह्या सरकारला त्रास झाला। 11 तारखेला विचार केले, त्यांच्या पोटात पाप आलं, ह्यांनी संविधानासाठी ह्यांनी रस्त्यावर उतरले कसे म्हणून। हे सगळे मनवादी, हे सरकार, हे पोलीस, हे वर्दीवरले पोलीस नाहीत, हे वर्दीवरले गुंड आहेत, हे सरकारनं पाळलेले गुंड आहेत। ह्या गुंडाला धडा शिकवणारा ह्या जगात कुणीच नाही, एकच नेता खंबीर धडा शिकवणार, प्रकाश आंबेडकर साहेब। प्रकाश नाव आहे, त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश आहे, त्यांच्या हातामध्ये प्रकाश, त्यांच्या हिमतीत प्रकाश आहे। आणि ह्या सरकारला धडा शिकवणार एकच नेता ह्या जगामध्ये, ह्या भारतात एकच प्रकाश आंबेडकर साहेब आहेत। मी त्यांचे आभारी आहे आणि मी त्यांना धन्यवाद करते। ह्या सोमनाथाला पोलीस स्टेशन मध्ये 4 दिवस दाबून मारले मला ह्या सरकारने। या पोलीस कर्मचारी असो, पोलीस अधिकारी असो, त्यांनी कुणी मला कळविले नाही। ज्या दिवशी माझ्या सोमनाथाचा पोलीस लोकांनी खून केले, 10 ते 15 तारखेपर्यंत पोलीस जे ड्युटीवर होते त्या पोलीस लोकांना, हे पोलीस होते पण ते पोलीस असा हैवानाच्या रूपात होते, एक राक्षस होते। म्हणून एक गरीबाच्या वस्तीवर शिरून, जैन लोकांच्या घरामध्ये शिरून दरवाजे तोडले, दार तोडले, घरातून ओढू बायांना मारले, पोरींना मारले, माणसांना मारले। विद्यार्थी, शाळा शिकणारे मुलं आहेत, त्याच्यामध्ये कोण वकील होणार आहे, कोण इंजिनियर होणार आहे, कोण डॉक्टर होणार आहे। अशा सगळ्या पोरांना गरीब हे समाजाचे बघून सगळ्याला मारून, कुणाचे हात फ्रॅक्चर केलेत, कुणाचे पाय फ्रॅक्चर केलेत, कुणाचे डोके फोडलेत। ह्याच्यामध्ये वचलाबाई मानवते म्हणून आहे, ते वचलाबाई मानवते काय करीत होते, एक दवाखान्यामध्ये ती ड्युटी करतात, त्यांना ती मार बघून, ती अत्याचारी बघून त्यांनी फक्त एक व्हिडिओ बनवत होते। हे व्हिडिओ कशी बनवती म्हणून त्या महिलाला पकडून पोलीस लोक 2 पोलीस पायावर उभारून त्या महिलेला मारले। 15 पोलीस रिंगण करून मारले त्या बाईला, वचलाबाई मानवतेला। हे सगळे मरणाच्या दारातून हे बाहेर निघाले। कशासाठी मरणाच्या दारातून बाहेर आले? एक नेता खंबीर होते, प्रकाश आंबेडकर साहेब म्हणून ही वाचून आले। त्याच्यामध्ये माझा सोमनाथ शहीद झाला सोमनाथ शहीद, पण माझा सोमनाथ परत येणार नाही। आता माझ्या बांधवाला, माझ्या भावांना, माझ्या बहिणीला, माझ्या आयांना माझं आव्हान आहे, आपण आई वडील दगड फोडतोय, घाम गाळतोय, हे रक्ताचं घाम गाळून आपण कष्ट करून ह्या मुलाला कशासाठी शिकवतोय? आपला जन्म गेला उन्हातानामध्ये कष्ट करून, कबाड कष्ट करून आपला जन्म गेला, उद्या ही माझ्या लेकरावर वेळ येऊ नये म्हणून आपण हिमतीनं काम करून, कष्ट करून आपल्या लेकराला शिक्षण शिकवत असतो। मी 4 लेकराला शिक्षण शिकवले, सोमनाथाला शिकवले, पूर्ण सोमनाथाचं शिक्षण झालं, प्रेमनाथाला शिकवलं, BSc झालं, अविनाशला शिकवले, त्याचं सगळं शिक्षण पूर्ण झालं। मुलीला 12वी शिकवले। देवा म्हणलं ही वाईट आहे, म्हणलं हे वडील
उद्या माझ्या समाजावर ही येळ येऊ नये, माझ्या लेकरावर येळ येऊ नये म्हणून मी लेकराला शिक्षण शिकवले. ह्या मानवादी सरकारला देखवला नाही, हे वडील समाजाचा आहे. माझं सोमनाथ म्हणला, साहेब मी काही अन्याय केला नाही, मला सोडा. माझे 17 तारखेला पेपर आहेत साहेब, आणि ज्या दिवशी माझे पेपर झाल्यानंतर मला अटक करा, परंतु मला सोडा म्हणून माझं सोमनाथ विनंती करीत होता हे पोलीस प्रशासनाला. पर हे पोलिसाला दया आली नाही. हे पोलीस, हे गुंड एक राक्षस होते त्या परभणी मोंढा पोलीस स्टेशन मध्ये. ज्या टायमाला माझ्या लेकराचं खून केले तेव्हा मला फोन केले सकाळी 9 वाजता 15 तारखेला. मला म्हणले, कोण आहे? विजयाबाई सूर्यवंशीच का? हो साहेब मी विजयाबाई सूर्यवंशीच आहे. कुठे राहताय? पुण्यामध्ये राहताय. कुठे राहताय? चाकणला राहताय. तुम्हाला मुलं किती? मला 3 मुलं आहेत सर. कुठं असतात? मी म्हणलं साहेब माझे 2 मुलं माझ्या सोबत असतात, एक मुलगा माझा परभणीमध्ये असतोय. काय करतोय? माझा मुलगा LLB करतोय साहेब. 3 वर्षापासून माझा मुलगा परभणीत आहे साहेब. मला मग माहिती झालं होतं हे दंगल झाले म्हणून साहेब म्हणलं, जरी माझ्या मुलानं काही केलेलं असलं तर माफ करा, मी तुमच्या पाया पडते. माझ्या मुलाची 2 गोष्टी बोलू द्या साहेब. माझ्या मुलाला फोन द्या म्हणले. ती पोलीस म्हणला, तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय, येऊन तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जा म्हणला. साहेब म्हणलं, माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलेला नाही म्हणलं. नाही म्हणले, तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय, तुम्ही आत्ताच्या आता तुमच्या मुलाची बॉडी लातूरला घेऊन जावं म्हणलं. म्हणल्यानंतर आम्ही सगळे माझं कुटुंब पुण्यामधून त्या टायमाला सर्वजण निघालो, परभणीला गेलो. परभणीला आम्हाला परभणी कुठं आहे हे माहित नव्हतं. पुण्या दिशेला हाय, पुण्या ह्याच्यात हाय आम्हाला माहित नव्हतं. आम्ही तसंच दुःख एवढं रडत वडत पडत तसंच आम्ही परभणी गाठलो. परभणीमध्ये गेल्यानंतर अर्बन हॉटेल म्हणून आहे तिथं, डेंटल हॉटेल, तिथं आले पोलीस लोक सगळे आले आणि ते RSS चे माणसं आले. म्हणले, आई म्हणले तुम्ही आता परभणीला जाता ना, तर एकदा चला म्हणले IG ऑफिसकडे, आणि तुम्हाला IG ची भेट घालून देतो आणि तुम्ही जावा. माझ्या मुलाचं मला तोंड बघायचं पडलं होतं. मला वाटायचं मी कधी माझ्या मुलाला पाहिजे, माझा मुलगा मला कुठं भेटत, माझा मुलगा कुठं कॉलेजमध्ये शिकायला, माझ्या मुलाला पाहायची मला इच्छा होती. परभणीला जावं का औरंगाबादला जावं ही मला सुचत नव्हतं. IG ऑफिसला घेऊन गेले. IG साहेब म्हणले, आई म्हणले तुमच्या मुलाला आम्ही हात लावला नाही, पोट लावला नाही, तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय, तुमचा मुलगा हार्ट अटॅक न मरण पावलाय म्हणले. तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय, तुमच्या मुलाची बाडी घेऊन तुम्ही गावाला जा. माझ्या प्रेमनाथला जवळ घेतला, 50 लाख रुपये देतो, तुम्हा दोन्ही भावाला 2 पोलिसाची नोकरी लावतो असं बोललं तिथला एक पोलीस. आम्ही कुणाचं ऐकना, पण आम्ही त्याच टायमाला औरंगाबादला गेलो. औरंगाबादला गेल्यानंतर माझ्या मुलाची बाडी पाहिली, माझ्या मुलाची बाडी काय सांगते, मनापासून मार काळापर्यंत माझ्या मुलाला काय केलं. माझ्या बंधवानं, माझ्या बहिणीवानं असं येळ कुणावर येऊ देऊ नका. माझ्या सोमनाथावर येळ आली, कुणी आईवर अशी येळ यायला नकोय. आज पैसा मोठा नाही, धन दौलत मोठं नाही, आपलं बाळ मोठं आहे हो या जगामध्ये. आपल्या बाळाशिवाय कुणीच मोठं नाही. तुम्हाला सगळ्याला हात जोडून येते, तुम्ही पैशाला बळी पडू नका, पुन्हा मंत्रीला असं झुकू नका. आपल्या मुलावर असं येऊ नये म्हणून ही माझा अंतकरण तुम्हाला विनंती करताय. माझं एवढं ऐकून घ्या. माझ्या मुलाची बॉडी औरंगाबाद मधून इन कॅमेऱ्यामध्ये साहेबाचं इच्छा होता, इन कॅमेऱ्यामध्ये पोस्टमॉर्टम व्हावं म्हणून. साहेबाच्या बोलण्यावरून इन कॅमेऱ्यामध्ये माझ्या लेकराचं पोस्टमॉर्टम झालं. पोस्टमॉर्टम झालं, अहवालामध्ये आलं तुमच्या मुलाला मारहाणीमुळे तुमचा सोमनाथाचा मृत्यू झाला. म्हणून माझे कार्यकर्ते सगळ्यांनी मला वाचून दाखवले. मी अनाडी आहे, मी शिक्षण शिकलेली नाही, पण माझे मुलं, माझे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितले मारहाणीमुळे सोमनाथाचा मृत्यू झालाय म्हणले. आम्ही बॉडी घेऊन
परभणीला जात असताना बऱ्याच पोलीसचा ताफ आला. 30-40 पोलीस आले. गाव नको, घर नको, तसल्या ठिकाणी आड रानात आम्हाला पोलिसांनी दबाव टाकलं. गाड्या आडवी लावले. अँब्युलन्सला 2 तास उभे केले. अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला 2 तास त्यांनी पळावून लावले. आम्हाला अँब्युलन्स जाऊ देत नव्हते. आमचं प्रेत घेऊन आम्हाला परभणीला जाऊ देत नव्हते. साहेब येऊन बसला समोर. सोमनाथची आई आहेत का तुम्ही? होय साहेब म्हणलं, सोमनाथची आई आहे. आई म्हणले 70 लाख लोक जमल्यात म्हणले परभणीमध्ये. ह्या 70 लोकांनी जर तिथं काही राडा केलं तर तुम्ही त्यांची जबाबदारी घेतात का म्हणले? घेतात का म्हणले तुम्ही? साहेब म्हणले माझ्या लेकराला तुम्ही 4 दिवस पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही कोठडीमध्ये बंद करून 4 दिवस लॉकअपमध्ये माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं तुम्ही खून केलं म्हणले. आजपर्यंत मला सांगाय नाही म्हणले. आणि मला जबाबदारी घ्या म्हणता. छाती ठोकून मला म्हणले आत्ताच्या आता माझ्या लेकराची जबाबदारी तुम्ही घ्या म्हणले. मी आता माझ्या गावाला मी प्रेत घेऊन जाईन म्हणले लातूरला. साहेबाचा फोनवर फोन. कार्यकर्ते तिथं खंबीरपणे उभे होते. सगळे माझे वंचित बंधू, वंचित बहुजनाचे माझे बंधू होते, भीमसैनिक होते. सर्वांनी ताकदीने माझ्या सोबत असं होते. मग तिथून आम्ही साहेबाच्या फोनवर फोन आल्यावर सगळे पोलीस मग 2 तासाच्या नंतर अँब्युलन्स ड्रायव्हरला पकडून आणले. अँब्युलन्सचा ड्रायव्हर असा घामाने गर्द झालता. त्याचे कपडे भिजले होते. ते घाबरून गेलता. अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला म्हणले तू गाडीतून उतर. आमचे भीमसैनिक म्हणले तू गाडीच्या खाली ये, आम्ही स्वतः गाडी घेऊन जातो म्हणले परभणीला अँब्युलन्स. नाही म्हणले. त्याला तसाच बळबळ त्याला गाडीत बसवले. मग तेव्हा आम्ही गेलो. साहेबाची आमची ओळख नव्हती. साहेब सोमनाथच्या अंत्यविधीला एवढ्या जागेवर एक पाय ठेवायला जागा होता. तेवढ्याच जागेवरती साहेबांनी उभारून माझ्या लेकराचे अंत्यविधी पार पडले. सगळ्यांना आव्हान दिले काही दंगा करायचं नाही, कोणी गावळ करायचं नाही. सोमनाथाचा अंत्यविधी शांततेने करू म्हणले. शांततेने करू म्हणल्यावर सगळे माझे भीमसैनिक, माझे सगळे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू सगळ्यांनी साहेबाच्या गोष्टीला मान दिले. कुणीही काही केले नाही. शांततेनं किती लाख लोक होते की सोमनाथाच्या मैत्रीला माझ्या गणागोताची माझी अशी भेट सहित होत नव्हते. कोण कुठं होते की कोण कुठं होते की असलं माझ्यावर वेळ आलं. सोमनाथाची अंत्यविधी झाली. राहुल गांधी आलं, शरद पवार आले, अजित पवार आले, रोहित पवार आले, सुप्रिया सुळे आले, सगळे नेते आले. आणि लय नेते आहेत, आता काही नाव घेत नाही त्यांचं. भरपूर नेते आले. सगळ्यांनी म्हणले आश्वासन दिले आई तुम्हाला न्याय देऊ, तुम्हाला न्याय देऊ. सगळ्यांनी आले न्याय देऊत म्हणले. आज त्यांचा फोन नाही. म्हणले आपल्याला कोण न्याय देईल म्हणले. आता कुणीच न्याय देणार ह्या जगामध्ये नाही म्हणले. मला एकच नेता आहे म्हणले खंबीर, मला बाळासाहेब आंबेडकरच न्याय देतील. म्हणून मी सगळं विश्वास माझ्या साहेबांवर ठेवले. एक माझा मोठा भाऊ आहे, माझ्या सक्का भावासारखा माझ्या पाठीशी उभा राहून खंबीरपणे मला न्याय मिळवून दिले. मी त्यांचे कोटी कोटी मी आभारी करते साहेबांचे. आणि ह्या ठिकाणी ज्या दादानी, माझ्या अनिल दादानी, त्यांनी हे कार्यक्रम का राजकारणासाठी ठेवलेले नाही. एक सोमनाथाचं बळी गेलंय, असला एक वकील होणाऱ्या मुलाचं बळी गेलंय. असं परत कुणाचं जाऊ नये, कुणावर येऊ नये म्हणून हे दादाला माझा चांगले निर्णय घ्यायचे. मी दादाची पण आभारी आहे. तिथून सगळे मंत्री आले, खासदार आले, आमदार आले. ते येऊन आश्वासन देऊन गेले, परंतु कुणाचा फोन नाही. ह्या जगामध्ये येळ काही जरी आपल्यावर संकट आलं, कोण नेता होत नाही, कोणी होत नाही. शेवट आपल्याला साहेबच होत्यात. आपलं साहेबावर माझा 100% भरवसा आहे. तुम्ही पण साहेबावर भरवसा ठेवा. आणि सगळ्याच नेते एकच आहेत साहेब धावणारे. आणि साहेब आहेत संविधानाचे वारसदार, बाबासाहेबाचे नातू. आणि ह्या संविधानापेक्षा ह्या जगामध्ये कुणीच मोठं नाही. आणि साहेबाशिवाय कुणी मोठं नाही. ह्या जगामध्ये संविधान मोठं, साहेब मोठे, आणि कुठला मंत्री मोठा नाही, कुठलं मुख्यमंत्री मोठा नाही. मला सगळा अनुभव आलेला आहे. एवढं सोमनाथाला डांबून मारलं, अहवालामध्ये आलं मारहाणीमुळं सोमनाथाचा मृत्यू झालाय म्हणलं तरी ह्या सरकाराला काहीच त्रास झाला नाही.
लॉंग मार्च काढलं, आंदोलन केलं, भीम सैनिकांनी बक्कल ताकद लावली कार्यकर्त्यांनी, पण सरकारच्या कानावर आवाज अजूनपर्यंत गेलेला नाही. म्हणून साहेबांनी परभणी पासून औरंगाबाद हायकोर्ट, दिल्ली सुप्रीम कोर्ट स्वतः कोर्ट घालून लढले म्हणून मला न्याय भेटला, नाहीतर मला न्याय भेटला नसता. आणि माझ्या सोमनाथाचं प्रकरण त्या सरकारने नुसतं दडपवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी ते सतत सरकार, असं सरकार खोटं नाही, गरिबाचा मायबाप नाही, हे सरकार पैशावाल्याचा मायबाप आहे. हे सरकार खोटं बोलायला एक नंबर आहे आणि खऱ्याला साथ देणार नाही आणि नुसतं खोट्याच्या मागे पडणार आणि आरोपीला पाठीशी घालणार आणि ज्याचं बळी गेलंय, ज्याच्यावर अन्याय झालंय त्याला साथ सरकार देत नाही. फडणवीस देत नाही ना, कोणतं शिंदे देत नाही. मला गॅरंटी आहे, आम्हाला विश्वास सगळं 100% विश्वास साहेबावर आहे आणि साहेबच सगळ्याला होत्या आणि साहेबच सगळ्यासाठी धावून येत्याल आणि साहेबच सगळ्याला मायबाप होत्याल. या जगामध्ये कुणीच होणार नाही. बाबा, माझ्या बहिणीवाला, माझ्या भावांना माझं एवढी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी साहेबा मागे चला आणि अनिल दादा संघ चला, त्यांच्या पाठीशी उभा राहा तुम्ही. ह्यानेच आपल्याला न्याय मिळवून देत्याल आणि ह्यानेच आपल्याला सगळ्यांना आधार देत्याल. ह्यांच्याशिवाय कुणी आधार देणार नाही आणि ह्यांच्याशिवाय आपल्याला कोण नाही. साहेब, मला एवढंच म्हणायचं आहे. 2-2 वेळा सभागृहामध्ये हे मंत्री आहे, मंत्री, हे मंत्री देशाचा मुख्यमंत्री आहे. कशाचा मंत्री आहेस तू? एक गुराकी बरं, त्या गुराक्याला ज्ञान आहे तर तुला ज्ञान नाही. मंत्री अन्याय होणाऱ्याला मध्ये दडपून ठेवतोय आणि ते आरोपीला पाठीशी घालतोय हे मंत्री. आणि 2-2 वेळा सभेमध्ये सांगते मोठ्यापणानं. अजून सोमनाथाला आजार होता, सोमनाथाला श्वासनाचा आजार होता, सोमनाथाला हार्ट अटॅक आलंय. अरे बाबा, हार्ट अटॅक आलंय, माझ्या लेकराला हार्ट अटॅक आला. तू तर एवढा इमानदारी माणूस होता, अजूनपर्यंत परभणीला तोंड का दाखवलं नाहीस तू? कुठं बसलास तू? 8-9 महिने झालं तुझी वाट पाहते मी. आज येतील, उद्या येतील, परभणीत येतील, सगळ्या माझ्या दुःख बंधवाचे, माझ्या बहिणीवाचे भेटी घेतील. फ्रॅक्चर झालेल्या माझ्या बहिणी, माझे भाऊ तुझे वाट पाहायला लागल्यात परभणीतून. मंत्री कधी येईल आम्हाला भेटायला म्हणून. नुसतं तिथं बसतोस, हार्ट अटॅक आलाय आणि श्वासनाचा आजार हाय. मुंबईला जातो ते जे हॉस्पिटल मधून रिपोर्ट खोटे आणतोस, परभणीच्या डॉक्टर पासून खोटे रिपोर्ट घेतोस. सत्याला तू हे नाहीस, तू खोट्याला आधार देतोस. सत्याचा आधार नाहीस, खोट्याचा आधार हाय आणि तू कुणालाच असं होणार नाहीस बाबा. आणि ह्याच्या पुढे तुझ्यावर कुणीच विश्वास ठेवत नाहीत. सगळे विश्वास साहेबावरतीच ठेवणार आहेत आणि साहेबालाच निवडून देणार आहेत. हे माझं एवढंच सांगतो 2 गोष्टी बाबा. धन्यवाद. जय भीम, जय महाराज.